नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. सनई चौघडेमधील फमाज आपल्या सोबत आहे आणि छान असा वटपौर्णिमेचा सिक्वेन्स चालू आहे इथे. तर चला त्यांच्याकडूनच जाणून घ्या की नक्की पुढे काय घडणार आहे. सगळ्यात पहिले ताई कशी आहेस? मी मस्त आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही सेट वरती येता तेव्हा तेव्हा तो दिवस स्पेशल असतो. त्यामुळे आम्हाला खूप मजा येते. आज आम्ही वटपौर्णिमेचा एपिसोड शूट करतोय. साक्षी जी माझी भाची दाखवली आकाशची बायको, तिची आज पहिली वटपौर्णिमा आहे. तर माझ्या ताईनी म्हणजे उमा ताईनी एक खूप सुंदर इथे सगळं तयारी केली आहे. तुम्ही हा झोपाळा बघू शकता जो वडाच्या झाडाच्या पारंब्यांपासून बनलाय. नंतर इथे आम्ही दोरा बांधलाय, तिकडे पूजा केली आहे आणि डेकोर पण बघू शकता तुम्ही किती सुंदर माळा लावल्यात उमाताईनी. आणि आम्ही काही गेम्स खेळणार आहोत, गाणी म्हणणार आहोत. तर एरवी मंगळागौरीला किंवा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांना पारंपरिक आपण काहीतरी करत असतो, भोंडला म्हणा किंवा, पण आज आम्ही वटपौर्णिमेला अशा काही गमती करणार आहोत. आणि पहिलाच सण आहे साक्षीचा, म्हणून उमाताईने खूप स्पेशल सगळी तयारी केली आहे. अरे वा, म्हणजे वेगळं काहीतरी तिला फील करण्यासाठी. आणि आजचं केटरिंग हे परत केटरिंगचं असणार. अरे वा, म्हणजे उत्तम जेवणाची सोय ही झालेली आहे. पण ऍक्च्युली आमचा उपास आहे आणि असं दाखवलंय की पमा जस्ट ICU मधनं आली आहे, त्यामुळे मुलींनी उपास केलाय तिच्या ऐवजी. सो पमा फक्त पूजा करणार आहे आणि तिच्या वाटणीचा उपास तिच्या 4 मुली करणार आहेत असं आमचं ठरलंय. किती गोड. कारण तिला गोळ्या घ्यायच्या असतात आणि अजून डॉक्टरांनी परमिशन नाही दिली आहे. अच्छा, सो असं केलंय. आणि सुभाष पण तिच्यासाठी उपास करतो आज, अशी बायको मिळावी पमासारखी. 7 जन्म पमाच ही बायको मिळावी. हो, फक्त मला आता हा प्रश्न आहे की विक्रमला असं वाटतं का माहिती नाही, म्हणजे माझ्या खऱ्या नवऱ्याला की 7 जन्मच किंवा म्हणजे, पण तो ही इज व्हेरी नाईस. आणि मी जेव्हा त्याला सांगते की मी तुझ्यासाठी उपास केलाय तेव्हा तो असं म्हणतो की मी तुझाच आहे, त्याच्यासाठी तुला गरज नाही असं काही करायची. अरे वा, किती गोड. दोन्ही पण छान बोलताना ऐकायला पण ते खूप छान वाटतं. बरं ताई, वटपौर्णिमा आहे आणि आजकालची जी जनरेशन मी बघते, म्हणजे पहिलं कसं असायचं की वटपौर्णिमा म्हटली की त्याच दिवशी ते सेलिब्रेशन म्हणा किंवा ती तिथी म्हणा ती पूर्ण केली जायची. आजकाल आहे ना, एक फोटोशूट एक ट्रेंड म्हणून तो आधी साजरा केला जातो. ते कितपट योग्य असं तुम्हाला वाटतं? हे बघ, शेवटी आता कसं आहे ना, थोडस ते नवीन पिढी हे सगळं आपलं पारंपरिक जपतायत, याच्यात एक थोडस आपण मानलं पाहिजे. आणि त्यांच्या भावना जर जेन्युइन असतील, त्यांच्या भावना जर खऱ्या असतील, तर कदाचित त्याच दिवशी नाही झालं त्याचं महत्व आहे. कारण ती पौर्णिमा आणि ती सावित्रीचं ते महत्व आहे म्हणून सुवासिनी करतात. पण जर तुम्ही खऱ्या मनाने फक्त फोटोशूट करत असाल तर चुकीचं आहे. पण खरंच माझ्या नवऱ्याला खूप छान दीर्घायुष्य लाभो, त्याला आरोग्य लाभो, या इच्छेने जर मुली करत असतील तर काहीच हरकत नाही. आता पण बघ ना, म्हणजे पमा जरी इथे आता दोरा बांधत होती वडाला, पण मी विचार तर विक्रमचाच करत होते ना. म्हणजे तुम्ही आर्टिस्ट असा किंवा तुम्ही काही असा, त्याची भावना महत्वाची. तो दिवस तर आहेच, नक्कीच आहे, नाहीतर आपल्या पंचांगामध्ये इतकी तिथी काढून ते केलंच नसतं. पण जर पुढची पिढी जर हे सगळं पाळतीये ना, तर मला वाटतं आपण त्यांना सपोर्ट केला पाहिजे आणि हे सगळं शिकवलं पाहिजे की तेव्हा 3 वर असं म्हणतात की 3 वर मागितले होते सत्यवानाचे प्राण जेव्हा गेले तेव्हा. तर ती म्हणाली की माझे जे सासू सासरे, दृष्टीहीन सासू सासरे, त्यांना दृष्टी मिळावी असा एक वर मागितला. सावित्री जे आई वडील होते त्यांना पुत्र नव्हता, तर त्यांना 100 पुत्र व्हावे. आणि तिने 3रा वर असा मागितला की मला सत्यवानाबरोबर 100 पुत्र व्हावे. अच्छा, विक्रमी पुत्र व्हावे, तसे पराक्रमी. आणि तोपर्यंत यमराजाने सांगितलं होतं की त्याचे प्राण सोडून तू काही माग. पण तिने त्याच्याबरोबर 100 मुलं मागितली आणि तिच्या बौद्धिक चातुर्यापुढे यमराजालाही हात टेकावे लागले की बाई, तुझं पातिव्रत्य इतकं हे आहे, पवित्र आहे की तिने तिचे, म्हणजे असं जर बाईनी ठरवलं आणि तिने हे केलं तर ती कोणापासूनही आपल्या नवऱ्याचं रक्षण करू शकते. त्याची खूप छान कथा आहे. ऍक्च्युली काही सांगताना चुकलं असेल तर मला माफ करा. बरं, वटपौर्णिमा तर चालूच आहे, सगळे सणवार तर छान साजरे करताच आहे. अजून काय नवीन आम्हाला ट्विस्ट पाहायला मिळणार आहे? खूप जास्त ट्विस्ट अँड टर्न्स आहेत. म्हणजे फक्त आम्हाला आता सांगायला अलाउड नाही आहे, त्यामुळे प्रोमो बघत राहा. कारण तो जो एपिसोड मध्ये जे होणार आहे ना, ते 2 म्हणजे एपिसोड आधीच प्रोमो मध्ये दिसतं. अच्छा, एवढंच सांगेन की प्रोमो बघत राहा. पण अदरवाईज खूप काय काय घडतंय परब खानोलकर आणि ऑफिसमध्ये.
सो इंटरेस्टिंग होत आहे आणि मुळात आमचे लाडके प्रेक्षक ते जे प्रतिसाद देत आहेत ना, त्यामुळे आम्ही अहोरात्र काम करू शकतो. सो तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या आणि सनई चौघडे बघत राहा दररोज रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. थँक्यू सो मच. आता एवढं छान गप्पा तर मारल्या, एखादा उखाणा होऊन जाऊ दे. माझ्या लग्नात घेतलेला तो सांगते नक्की. आणि आवडेल जो एक आम्हाला. थोडासा नॉटी आहे तो पण सांग. हा चालेल चालेल, दोन्ही चालतील आम्हाला. सो माझ्या लग्नात मी असा घेतला होता की यमुनेच्या पाण्यात ताजमहालची सावली, विक्रमरावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. अरे वा. सासूबाईंसाठी घेतला होता. आणि माझा नवरा घारा आहे. अच्छा. त्याचे निळे डोळे आहेत. सो त्याला ऑलमोस्ट तो म्हणजे माऊ सारखाच आहे. डोळे तसे आहेत. म्हणून असं खोक्यामध्ये खोका, व्हिडिओकॉनचा खोका, मी तुझी भाऊ आणि विक्रम माझा बोका. अरे हा पण गोड होता, हा पण छान होता. पण तो माहित नाही असं टेलिव्हिजनवर सांगणार का आहे की नाही, पण त्याचे डोळे घार आहेत म्हणूनच. छान 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 वाटलं थँक्यू. गप्पा तुला मारून. पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू.